आज खूप छान रियाज कर, आज खूप मोठा शो आहे तुझा, कळलं? मस्त झाला पाहिजे तुझा परफॉर्मन्स. भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांचा रियाज झालाय, त्या छान गातील. हा म्हणजे तशी बायको माझी हुशारच आहे, छान करेल ती परफॉर्म, मला खात्री आहे. आता बसूया ना. हे बघा, हे आजचं आपलं सावज जे आपल्याला टिपायचं आहे, समजलं का? हो काही गडबड नाही झाली पाहिजे. दादा, तुम्ही काळजी करू नका, सावज आपल्या ताब्यात आलं असंच समजा तुम्ही. जयंती जयंती जयंती, मी आज खूप खुश आहे, खूप खुश. आपल्या ताराचा आज इतका मोठा कार्यक्रम होतोय. काय रिस्पॉन्स आहे कार्यक्रमाला माहिती आहे? हा, सगळी तिकीट ऍडव्हान्स बुक आहेत. एक तिकीट शिल्लक नाहीये, एक. उलट कितीतरी लोक नाराज झालेत, त्यांना तिकीट मिळाली नाही म्हणून. पण याचा अर्थ माहितीये का? याचा अर्थ आता हेच लोक आपल्या पुढच्या कार्यक्रमाची वाट बघतील आणि मग आपले पुढचे कार्यक्रमही हाऊसफुल होतील. परमेश्वरा, आमचे सगळे शो असेच हाऊसफुल होऊ दे बाबा, असेच हाऊसफुल होऊ दे. ए जयंती, आज एवढा मोठा शो होतोय ताराचा आणि तू रेडी नाही झालीयस? जा तयार हो. आमचं काय माई, मी काय आपली गरीबडी ना आहे ती त्यातल्या त्यात चांगली साडी नेसून आले, मी अशीच येणार आहे, म्हणजे हीच तयारी आहे माझी. हो का? मी बरी अशीच येऊ देईन तुला. एवढा मोठा कार्यक्रम आहे ताराचा, सगळ्यांनी कसं असं छान नटून थटून यायचंय. थांब, आज तुला एक सरप्राईज देते. हा, आज तुला तुझ्या या भैरवी माईकडून हे गिफ्ट. माई साडी. माई तुम्ही मला न मागता साडी गिफ्ट केली, बापरे. माई मी जरा बाहेर जाऊन येऊ का? का आता? नाही म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवला का काय ते बघू देते. सूर्य पूर्वेकडेच उगवलाय. फक्त एवढंच की आज मी टेन्शन मध्ये नाहीये, खुश आहे, एकदम खुश. माई अशाच तुम्ही सतत खुश राहा आणि सतत अशा छान छान साड्या मला देत राहा बरं का माई. थँक्यू थँक्यू. मी ही साडी नेसून येणार हा माई. हा ये सावली, आज तूही खूप खुश असशील ना? तुमच्यासाठी हा खूप मोठा कार्यक्रम आहे, तुम्ही खुश आहात म्हणून मी पण खुश आहे. अगं ते झालंच, पण आज तुझ्या घरचे सुद्धा कार्यक्रमाला येत आहेत. लेक कार्यक्रमात कशी गाते त्यांना ऐकायला मिळेल. हो का? मला काहीच कल्पना नव्हती. चांगली गोष्ट आहे, त्यांना तारा मॅडमचा इतका मोठा शो बघता येईल. तारा मॅडम, चला रियाज करूयात. तारा, काय ग, कुठे हरवली आहेस? हा, एवढं कसलं टेन्शन घेतलंयस तू? जसं काही हिलाच गायचं एवढा स्ट्रेस घेतलाय. तारा बाळा, बोल ना. मग मला ना जरा भीती वाटते. कसली भीती? अगं का कोणास ठाऊक, पण मला असं सतत कुठेतरी वाटतंय की आजच्या शो मध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार. तुझं म्हणजे कसं आहे माहिती का तारा, शुभ बोलणार आहे तर मांडवाला, नाही तर काय. बाळा नको टेन्शन घेऊ, मस्त होणार कार्यक्रम, बघच तू. मम्मा, आतापर्यंत आपण जितके मोठे शोज केले आहेत ना, काही ना काही नक्की झालंय. म्हणजे मी चक्कर येऊन पडले, मला शॉक लागलाय, म्हणून मला भीती वाटते की आजच्या शो मध्ये असे काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार. नाही होणार. आजच्या कार्यक्रमात कुठलीच काहीच गडबड होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. आम्ही स्वतः काल ऑडिटोरियम मध्ये जाऊन आलो. मी अगदी कोपरा नीट इन्स्पेक्ट केलाय, सगळी व्यवस्था व्यवस्थित लावलेली आहे. कुठलीही गडबड व्हायला कुठलीच जागा शिल्लक ठेवली नाहीये आम्ही. सगळं ठीक होईल, तू बिंदास राहा. सगळं काही माझ्यावर सोड, सगळं ठीक होईल. मी तुम्हाला माझा सगळा प्लॅन सांगितलाय आणि जर प्लॅन प्रमाणे गेलो ना
तर ती सावली सकाळीच आपल्या हातात येईल, वेळेच्या आधी. आम्ही 100% काम पत्ते करू. पण मॅडम, तिला उचलायचं कसं? ती एकटी कधी दिसत नाही. तिच्यासोबत कोणी ना कोणी असतंच. डोंट वरी अबाउट इट. जर तिच्यासोबत कोणी असेल तर त्यालाही सोबत उचलायचं, कळलं? पण काहीही करून ती सावली आपल्या ताब्यात आली पाहिजे. तुम्ही तुमचं काम फिनिश करा आणि इथे मी कोणालाही कळू देणार नाही की ती सावली शो मधून गायब आहे. आज त्या सावलीचं सत्य मी जगासमोर आणणारच. मी खूप बारकाईनं सगळं प्लॅनिंग केलंय. कुणालाही कसलीही संधी मिळणार नाही आज. काही गडबड होणार नाही आज शो मध्ये. तू काळजी करू नकोस. बॅक स्टेजला तर कुणाला फिरकूही देणार नाहीये मी. आणि जर कोणी फिरकलाच तर मग तिथे 2 हट्टे कट्टे बाउन्सर्स मी उभे केलेत. त्यांना डावलून कोण येणार आहे तिथे? माझं आजचं प्लॅनिंग फुल प्रूफ आहे. हे बघ, ती भैरवी कितीही स्मार्ट असली ना तरीही ऐश्वर्या मेहेंदळे भैरवीपेक्षा कितीतरी पटीने स्मार्ट आहे. आज काहीही झालं तरी मी दम घेणार नाही. सावलीला ताब्यात घेणार आणि तिचा कबुली जबाब घेणारच. तिचं सत्य जगासमोर आणणार म्हणजे आणणारच. आई, काही हवंय का तुम्हाला? तू मला काय विचारतेस काय हवंय का नको? तू अजून तयार का नाहीयेस? किचन मध्ये काय कामं करत बसलीस? तू चल, आवर, निघायचंय आपल्याला. ते हे आले नाही आहेत ना अजून. त्याचं काहीतरी काम चालू असेल, ते संपून येईल तो. तू चल आमच्या बरोबर चल. आई, खरं तर मला कळत नव्हतं मी तुम्हाला काय सांगू, म्हणून खोटं बोलले मी. सॉरी. खोटं बोलले म्हणजे मला नाही कळलं. खरं तर हे म्हणतात कार्यक्रमाला त्यांची इच्छा नाही यायची. का? ते आता सदाशिव प्रकरण झालं ना, म्हणून त्यांना असं वाटतं की त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली आहे, म्हणून त्यांची इच्छा नाही आहे. शंका तर येणारच. तुला आठवत नाहीये का राजकुमारने आजवर काय काय केलंय ते? आणि सगळ्यांच्या समोर त्या सदाशिवनं राजकुमारचं नाव सुद्धा घेतलंय. पोलिसांचा तपास चालू आहे, पण अजूनपर्यंत राजकुमार दोषी आहे का नाही हे पोलिसांनी आपल्याला सांगितलेलं नाहीये. आणि पोलिसांचा तपास संपल्यानंतर आपल्याला कळेल खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे ते. तोवर त्याला सांग अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि त्यांनी जर का खरंच काही केलं नसेल तर तो का घाबरतोय? ऐक ना अमृता, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे का सगळ्यांसाठी. त्याला जरा समजव ना. त्याला सांग सगळ्यांच्या आनंदावरती विरजण नको घालूस. होय. चल ये पटकन, चल आवर.